आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार आणि कोण आपली उमेदवारी कायम ठेवणार याकडे लक्ष. माहितीचं 5 जागांवर ठरता ठरेना. अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 5 दिवस. मुख्यमंत्री 5 जागा राखण्यामध्ये यश मिळवतात की यातील जागा गमावतात याकडे लक्ष. नाशिकच्या जागेबाबत माहितीमध्ये तिढा कायम. शांतिगिरी महाराज आज भरणार उमेदवारी अर्ज. शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं काल घेतली होती भुजबळांची भेट, यामुळे चर्चेला उधाण. पंतप्रधान मोदी आज आणि उद्या माहिती उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर. आज सोलापूर आणि पुण्यामध्ये धडाडणार मोदींची तोफ. कल्याणमध्ये 10 मे रोजी मोदींची सभा. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांसाठी घेणार संयुक्त सभा. शरद पवारांची शशिकांत शिंदेच्या प्रचारासाठी आज वाईमध्ये प्रचार सभा. वाईमध्ये दुपारी 4 वाजता होणार शरद पवारांची सभा. जरांगे पाटील आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. धाराशिवमधील सांजा चौकात सायंकाळी 5 वाजता मराठा बांधवांशी साधणार संवाद. मुंबईत उन्हाची काहिली वाढली. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पारा 38 अंशांवर तर ठाण्यामध्ये पारा 41 अंशांच्या पार. यूपीएससी पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जारी. 25 मे रोजी होणार पूर्व परीक्षा. वेळापत्रक आयोगाच्या वेबसाईटवर प्रकाशित. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा दणदणीत विजय. सनरायझर्स हैदराबाद 78 रननं पराभूत. माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा. मोहोळमधील सभेमध्ये रमेश कदम यांनी जाहीर केली भूमिका. अमरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा साथ. माजी नगरसेवकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे आज भरणार उमेदवारी अर्ज. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये राजन विचारे भरणार अर्ज. दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज भरणार उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राहुल शेवाळे भरणार अर्ज. महायुतीमध्ये 5 जागांचा तिढा अद्याप कायम. ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागांवर तिढा. तर पालघर भाजपला मिळावे यासाठी आरएसएस आग्रही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.